दिग्रस येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा। पालकमंत्र्यांनी संवाद साधत दिला यशाचा कानमंत्र। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली। 500 पेक्षा जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांची कौतुक सोहळ्याला उपस्थिती होती। पालकमंत्री संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्रही देण्यात आला। यावेळी डॉक्टर BN स्वामी, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली म्हासाळ, सुधीर देशमुख, राजकुमार वानखेडे, उत्तम ठवकर, संदीप दुधे, मिलिंद मानकर, बाबूसिंग जाधव, अरुण राठोड, प्रेम राठोड, संजीव चोपड़े, दिवाकर राठोड, यादव गावंडे, यादव पवार, जॉकी राठोड, श्रीकांत टाले, संजीवनी शेरे, वर्षा निगोटे, दुर्गा दुधे, माधुरी महल्ले, प्रवीण अस्वार, शीतल उदगीर, संगीता वानखेडे आदींची उपस्थिती होती। आज कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही। यश हे नशिबाने नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळते। यशाच्या मागे अपयश लपलेले असते। गुणवंत विद्यार्थीही काही इतर बाबींमध्ये अनेकदा अपयशी झाले असतील, पण त्यांनी हार मानली नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले। प्रत्येक अपयश एक शिकवण देत असते, त्याचा स्वीकार करायलाच शिकलं पाहिजे। आज आपण जे आहोत ते शिक्षक, आई वडील आणि समाजाच्या योगदानामुळे आहोत, याची जाणीव ठेवली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री राठोडांनी केले। आपल्या यशामध्ये अनेकांचे हात असतात, त्यामुळे मदत करणाऱ्यांना, प्रोत्साहन देणाऱ्यांना कधी विसरू नका। नेहमी मीच्या जागी आपण ही भावना ठेवा, असा सल्लाही विद्यार्थ्यांना देण्यात आला। या कार्यक्रमासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।